नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण काही व्यायाम प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये. तर स्पेशली कुठले व्यायाम प्रकार आहेत तर नक्कीच मी सांगेल की मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण टॉपिक घेतला की लघवीला कंट्रोल न राहणं किंवा लघवी ड्रॉप थेंब थेंब गळणं, लघवी कंट्रोल न होणं किंवा ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आपल्याला वॉशरूमला जायचं आहे आणि दुसऱ्या क्षणाला जर वॉशरूम अवेलेबल नसेल तर बऱ्याच वेळा लघवी कपड्यांमध्येच होते किंवा लघवी पूर्ण होत नाही, एकदा जाऊन आलं तरी वारंवार जाण्याची इच्छा होणे. मग हे सगळे त्रास आहेत जे होतात. तर त्याचा उपाय काय? आपण त्याच्यामध्ये काही घरगुती उपाय पण सांगितले होते. पण त्या घरगुती उपायांबरोबर तर जर तुम्ही काही एक्सरसाइज आहेत, काही व्यायाम प्रकार आहेत ते जर रेग्युलरली केले तर नक्कीच खूप छान फायदा होताना दिसतो. कारण हे जे काही त्रास आहेत ते प्रामुख्याने का होतात हे आपण आधी माहीत करून घेतलं पाहिजे. तर मी हे सांगेल की ज्यावेळेस लघवीच्या मसल्स आहेत, लघवी होण्यासाठीच्या मदत करणाऱ्या मसल्स आहेत, तर त्या ज्या होल्ड करून ठेवतात लघवी, तर त्या वीक होतात. तर त्या ज्यावेळेस कमकुवत होतात तर त्यावेळेस असा प्रकार दिसायला लागतो. त्याच्यामुळे नक्कीच खूप गरजेचं आहे की काही जे व्यायाम प्रकार आहेत ते तुम्ही रेग्युलरली करणं गरजेचं आहे. निदान 35 ते 40च्या नंतर हे व्यायाम प्रकार तुम्ही जर रेग्युलरली केले तर तुम्हाला पुढे जाऊन हा त्रास होणार नाही. कारण 40-45 वर्षामध्ये ज्यावेळेस मेनोपॉझल एज येतो जवळ, ज्यावेळेस पाळी जाण्याचा काळ असतो, तर त्यावेळेस नक्कीच बऱ्याचशा महिला आहेत त्यांना हा त्रास होताना दिसतो. त्याच्यामुळे तुम्ही जर याच्या अलीकडे असताल, जर तुम्हाला हा त्रास सुरू झालेला नसेल तर नक्कीच तुम्ही आत्तापासूनच हे व्यायाम प्रकार सुरू करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन हा त्रास होणार नाही. तर या व्यायाम प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम प्रकार कुठला आहे तर किगल एक्सरसाइज, याचं असं नाव आहे. तर काय प्रकार आहे हा आपण हे जाणून घेणार आहोत. तर किगल एक्सरसाइज जे म्हणून आहे जो व्यायाम प्रकार, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही पेल्विक मसल्स आहेत तर त्या महत्त्वाच्या असतात. आता पेल्विक मसल्स म्हणजे काय? तर आपण ज्यावेळेस टॉयलेटला जातो, म्हणजे लघवीला जातो, संडासला जातो, त्यावेळेस ज्या मसल्स काम करतात, जे काही आपले वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते बाहेर टाकण्यासाठी ज्या मसल्स काम करतात, तर त्या मसल्स आहेत ज्या त्या पेल्विक एरियामध्ये किंवा लोअर ॲबडॉमेनमध्ये त्या मसल्स असतात. आणि किंवा दोन्ही हिप्स, आपले जे काही दोन्ही हिप जॉईंट आहेत त्याच्यामधल्या मसल्स आहेत, तर त्या प्रामुख्याने आपल्या जे काही लघवीची पिशवी आहे किंवा ॲनस आहे, जिथनं आपण संडास पास करतो, तर ती जागा आहे तर त्या जागेला होल्ड करून ठेवतात. म्हणजे ज्यावेळेस लघवी होणार असतील त्यावेळेस त्या लघवी पिशवीवर ज्या मसल्स प्रेशर देतात जेणेकरून लघवी बाहेर येते, तर त्या ज्या मसल्स आहेत तर त्याचं जे आहे स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं, त्याची इलॅस्टिसिटी चांगली असणं गरजेचं असतं. आणि नेमकं काय होतं की बरेचसे कारणं आहेत की ज्या कारणांमुळं ह्या ज्या मसल्स आहेत त्या वीक होतात, कमकुवत होतात आणि मग त्याची होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी होती. मग त्या कारणांमध्ये बऱ्याचशा डिलिव्हरीज आहेत ज्या नॉर्मल डिलिव्हरीज होतात, जास्त करून खूप फोर्सफुली डिलिव्हरी केल्या जातात किंवा फोर्सेप डिलिव्हरी आहे, फोर्सेप लावून बाळाला काढणं किंवा व्हॅक्यूम डिलिव्हरीज आहेत. तर याच्यामध्ये खूप जास्त प्रेशर वरनं गेल्यामुळं त्या मसल्स इलॅस्टिसिटी त्याची कमी होती, त्या वीक होताना दिसतात. किंवा मग खूप जास्त ॲबॉर्शन्स होताना, काही लेडीजचे ॲबॉर्शन होतात, मग त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पेल्विक मसल्स आहेत त्या लूज पडल्या जातात. मग असे काही कारणं आहेत. किंवा कॉन्स्टिपेशन असेल बऱ्याच जणांना, दररोज जर तुम्हाला टॉयलेटला जाण्यासाठी खूप मेहनत लागत असेल, म्हणजे सहजासहजी तुमचं स्टूल पास होत नसेल, तर नक्कीच कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप दिवसापासून तुम्हाला जर होत असेल तर नक्की ह्या मसल्स आहेत त्या वीक व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळं मग हे लघवी आहे किंवा संडास कंट्रोल करून ठेवणं शक्य होत नाही. आणि यालाच ज्यावेळेस हे जास्त प्रमाणात होतं त्यावेळेस मग लघवी पास होणं किंवा कपड्यांमध्येच लघवी होणं हा प्रकार दिसून येतो. मग अशावेळी ह्या किगल एक्सरसाइज आहे किंवा इतर ज्या पेल्विक एरिया ज्या आहेत, पेल्विक मसल्स स्ट्रॉंग करण्याच्या एक्सरसाइज आहेत, त्या जर तुम्ही रेग्युलरली केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर त्या कुठल्या एक्सरसाइज आहेत तर त्या मी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे. तर नक्कीच त्याविषयी मी थोडक्यात सांगाल. ही किगल एक्सरसाइज जी आहे तर ती आपण कशी करू शकतो. तर नक्कीच आपण कधी कामासाठी बसलेला असो, चेअरवर बसलेला असो, खाली मांडी घालून बसलेला असो किंवा तुम्ही आराम करत असाल, झोपलेला असाल, अशा वेळीसुद्धा तुम्ही ही एक्सरसाइज खूप इझिली करू शकता. किगल एक्सरसाइज करताना या पद्धतीने बसायचं आहे, सुखासनात बसायचं आहे. पाहू शकता तुम्ही, मी समोर बसून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने बसायचं आहे.
त्यानंतर पाठ सरळ असली पाहिजे, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, खांदे ताठ असले पाहिजेत. एकदम डोळे बंद करून ही एक्सरसाइज करायची आहे. डोळे बंद करायचे, श्वास आत खेचायचा, श्वास हळूहळू सोडायचा आणि 1 2 3 असं काउंट करत आपल्या पेल्विक मसल्स वरती खेचायच्या. म्हणजे जे काही युरिनरी ओपनिंग असते तर त्या मसल्स वरती खेचल्या गेल्या पाहिजेत. ही एक्सरसाइज करताना ही कोणालाही समजत नाही, त्याच्यामुळे आपण ही एक्सरसाइज कुठेही करू शकतो. 3 सेट सुरुवातीला करू शकता. त्यानंतर हे सेट्स हळूहळू तुम्ही वाढवू शकता. यानंतर आपण दुसऱ्या काही एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून पेल्विक मसल्स स्ट्रॉंग होतील. अशा पद्धतीने बसायचं आहे. याला फुलपाखरासन असं म्हणतात. पाय आपल्याजवळ ओढायचे आहेत. त्यानंतर जास्तीत जास्त गुडघे खाली टेकले पाहिजे जमिनीला. पाठीचा कणा ताठ ठेवून या प्रकारे 10 पर्यंत काउंट करायचं आहे. रिलॅक्स व्हायचं. त्यानंतर परत पाठीचा कणा ताठ आणि गुडघे जमिनीला टेकतील अशा पद्धतीने 10 पर्यंत काउंट करायचं. अशा रीतीने तुम्ही 10-10चे 3 सेट करू शकता आणि हळूहळू हे सेट्स वाढवू शकता. यामुळे पेल्विक मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. रिलॅक्स व्हायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन काही आसनं आहेत. त्याच्यामधले आपले काही 2 आसनं आपण पाहणार आहोत. एका अंगावर झोपायचं आहे अशा पद्धतीने आणि आधी डाव्या साईडला झोपून उजवा पाय वरती घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने आपण आपल्या लोअर बॉडीची एक्सरसाइज करू शकतो. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने आपण ही कंटिन्यू करू शकतो. उजव्या साईडला झोपून डावा पाय वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारचे व्यायाम तुम्ही जर रोज केले तर नक्कीच लोअर ॲब्डोमिनल मसल्स स्ट्रॉंग व्हायला मदत होईल. त्याची इलॅस्टिसिटी नक्कीच वाढणार आहे. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज या पद्धतीने जो लोअर ॲब्डोमिनचा पोर्शन आहे तो वरती उचलायचा आहे आणि 10 पर्यंत तुम्ही काउंट करू शकता. ही प्रोसिजर करताना आपल्या खालच्या पोटाला, उदर पोटाला ताण पडला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे आणि हळूहळू 10 पर्यंत काउंट करायचं आहे. याचे पण तुम्ही 3 सेट करू शकता जेणेकरून पोटाच्या मसल्सवर ताण येईल आणि त्या मसल्स स्ट्रॉंग होतील. पुढची एक्सरसाइज अशी आहे की आपण जे पोटाचा भाग आहे वरती उचलून तिथंच थोडा वेळ 10 पर्यंत काउंट होस तर असंच ठेवायचं आहे आणि हा पण 10-10चा 3 सेट आपण करू शकतो सुरुवातीला. त्याच्यानंतर हळूहळू वाढवू शकता. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही निदान 20 ते 25 मिनटं स्वतःसाठी द्याल